वेळ अशी होती, इंद्रदेवाला त्याच्या सत्तेचा आणि शक्तीचा खूप अभिमान होता आणि त्याच्याच अहंकाराचा विनाश करण्यासाठी महादेवांनी अवधूत अवतार घेतलेला. तर एक दिवस इंद्रदेव आणि बृहस्पती सगळ्या देवतांसोबत जातात कैलास पर्वतवर महादेवांना भेटण्याच्या इच्छेने. जेव्हा महादेवांना कळतं तेव्हा रस्त्यात त्यांची परीक्षा घेण्यासाठी महादेव अवधूत रूप धारण करून येतात. तेव्हा इंद्रदेव त्यांना बोलतात, तुम्ही कोण आहात? तुम्ही इकडून बाजूला व्हा. खूप वेळा बोलून सुद्धा जेव्हा महादेव बाजूला नाही होत तेव्हा इंद्रदेव रागाने त्यांचा वज्र काढतात आणि त्यांच्यावर प्रहार करतात. पण महादेवांची क्रोधाग्नी इंद्रदेवाला अशी पकडून ठेवते की ते स्टॅच्यू म्हणजे पुतळ्यासारखे होतात, जेणेकरून ते वज्राचा प्रहार करूच शकले नाही. तेव्हा गुरु बृहस्पतींना कळतं की हे दुसरं कोणी नाही, साक्षात महादेव आहेत. तेव्हा ते त्यांची स्तुती करून माफी मागतात आणि महादेवांना बोलतात, कृपया इंद्रदेवांना माफ करा आणि तुमची क्रोधाग्नी परत घ्या. महादेव बोलतात, माझ्या डोळ्यातून निघालेल्या या क्रोधाग्नीला मी परत कसं घेऊ, जी या पूर्ण ब्रह्मांडचा विनाश करू शकते. म्हणून महादेव त्या क्रोधाग्नीला एका लवण नावाच्या समुद्रात सोडतात, जिथून एक लहान मुलगा प्रकट होतो, ज्याचं नाव होतं जलंधर. आणि जलंधर कोण होता हे तुम्हाला आठवतच असेल. तर महादेवांचं हे अवधूत रूप वैराग्यासारखं आहे, जे या जगाच्या मोहमायापासून परे आहेत. आणि तुम्हाला जलंधरची कथा ऐकायची असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तोपर्यंत राम राम.